गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण नवीन पॉईंट स्टडी करणार आहोत, तो म्हणजे ईडी करंट. आतापर्यंत आपण या टॉपिकमधलं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे फॅरेडे लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, लेन्झ लॉ. त्यानंतर आपण एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचं डेरिवेशन देखील बघितलं आहे. ए सी जनरेटर बघितलं आहे. ए सी जनरेटर हा यावर्षी बोर्डला येणारा, गॅरंटी बोर्डला येणारा 3 मार्क्सवाला क्वेश्चन. ओके. तर आता ईडी करंट म्हणजे काय ते मी सांगतो तुम्हाला. ईडी करंट, त्यानंतर आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचे, तो म्हणजे सेल्फ इंडक्शन. ओके. आता ईडी करंट, सर्क्युलेटरी करंट डेव्हलप्ड इन मेटॅलिक बॉडी ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ इट इज कॉल्ड ॲज ईडी करंट. पुन्हा एकदा रिपीट करतो मी. सर्क्युलेटरी करंट डेव्हलप्ड इन मेटॅलिक बॉडी ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ इट इज कॉल्ड ॲज ईडी करंट. आता स्पॅनिशमध्ये ईडी याचा अर्थ क्लोज लूप. ओके. ईडी म्हणजे काय? क्लोज लूप. जर मेटल बॉडी असेल, सपोज करा ही मेटल बॉडी आहे, ह्या मेटल बॉडीचं मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं तर याच्यामध्ये असे सर्क्युलेटरी करंट डेव्हलप होतात. सो या करंटला म्हणतात ईडी करंट. ईडी करंट इज नथिंग बट इंड्युस्ड करंट. हा करंट काही वेगळा नाही आहे, हा इंड्यूस करंटच आहे, फक्त तो मेटलमध्ये जनरेट झाला आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ईडी करंट. लक्षात आलं? एखादा सेमी कंडक्टिंग डिव्हाइस असेल, सेमी कंडक्टरमध्ये जी ईडी करंट डेव्हलप होतात त्यांना आपण किंवा ज्याच्यामध्ये इंड्यूस सेमी कंडक्टिंग बॉडी असेल त्याच्यामध्ये जर करंट इंड्यूस झाला तर त्याला इंड्यूस करंटच म्हणायचं. मेटल बॉडी असेल आणि मेटल बॉडीमध्ये करंट इंड्यूस झाला असेल तर इंड्यूस करंटला दुसरा शब्द यूज करायचा, ईडी करंट. ओके. सर्क्युलेटरी करंट डेव्हलप्ड इन मेटॅलिक बॉडी ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ इट इज कॉल्ड ॲज ईडी करंट. आता ईडी करंट मेनली जनरेट होतात ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. मेटल बॉडी असेल तिच्यासोबतचं मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं, ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स त्याच्यामध्ये ई एम एफ इंड्यूस होईल आणि हा इंड्यूस ई एम एफ असेल तो करंट जनरेट करेल, तो करंट म्हणजे ईडी करंट. हे करंट कायम क्लोज लूपच्या फॉर्ममध्ये फ्लो होतात म्हणून याला काय म्हणायचं? ईडी करंट. क्लिअर झालं? अ सर्क्युलेटरी करंट डेव्हलप्ड इन मेटॅलिक बॉडी ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ इट इज कॉल्ड ॲज ईडी करंट. आता प्रोडक्शन ऑफ ईडी करंट काही केसमध्ये फेवरेबल असतं, काही केसमध्ये ते नॉन फेवरेबल असतं. तर ईडी करंटचे ॲप्लिकेशन आपल्या बुकमध्ये दिलेले नाही आहेत, तरी देखील तुमच्या नॉलेजसाठी म्हणून मी सांगतो. ईडी करंट असतो त्याला यूज करतात इन इंडक्शन फर्नेस. ओके. पहिलं ॲप्लिकेशन इंडक्शन फर्नेस, देन स्पीडोमीटर ऑफ व्हेइकल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेक्स ऑफ ट्रेन आणि फोर्थ डेडबीट गॅल्व्हनोमीटर. हे फक्त शब्द लक्षात ठेवा. ईडी करंट कोणत्या केसमध्ये यूज करतात? तर इंडक्शन फर्नेस, डेडबीट गॅल्व्हनोमीटर, स्पीडोमीटर ऑफ व्हेइकल आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेक्स ऑफ ट्रेन. ओके. ट्रान्सफॉर्मर असतो, ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये ईडी करंटचे इफेक्ट असतात ते नॉन फेवरेबल असतात. जर ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये ईडी करंट जनरेट झाले तर त्याच्यामुळे ॲप्लाइड करंट कमी होतो आणि ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट डिक्रीज होतं. त्यामुळं काही केसमध्ये हा करंट फेवरेबल असेल, काही केसमध्ये हा फेवरेबल असणार नाही. तर याला म्हणायचं ईडी करंट. क्लिअर झालं? ईडी याचा अर्थ क्लोज लूप. मेटल बॉडीच्या सोबतचं मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज झालं तर त्याच्यामध्ये ई एम एफ इंड्यूस होईल आणि ड्यू टू इंड्यूस ई एम एफ इंड्यूस करंट डेव्हलप होईल. हा इंड्यूस करंट फ्लो होतो इन अ फॉर्म ऑफ क्लोज लूप, इन अ फॉर्म ऑफ ईडी, म्हणून याला म्हणायचं ईडी करंट. सो इन शॉर्ट, ईडी करंट इज नथिंग बट इंड्यूस्ड करंट रिलेटेड विथ मेटल बॉडी. ठीक आहे. आता आपल्याला स्टडी करायचं एक इम्पॉर्टंट फिनॉमिनन, ते म्हणजे सेल्फ इंडक्शन. ओके. हा पॉईंट बोर्डसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. इवन जेई नीटसाठी देखील हा पॉईंट लागेल आपल्याला, सेल्फ इंडक्शन. आता बघा, अल्टरनेटिंग करंट, यापूर्वी पण याची डेफिनेशन खूप वेळेला झाले. अल्टरनेटिंग करंट इज अ करंट हुज मॅग्निट्यूड चेंजेस विथ टाईम अँड डिरेक्शन रिव्हर्स पिरियॉडिकली. अल्टरनेटिंग करंटला आपण डिफाईन कसं करतो? अल्टरनेटिंग करंट इज अ करंट हुज मॅग्निट्यूड चेंजेस विथ टाईम अँड डिरेक्शन रिव्हर्स पिरियॉडिकली.
दिस करंट इज कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग करंट. आता बघा, मी अल्टरनेटिंग करंटचा वेवफॉर्म ड्रॉ केला आहे आय वर्सेस टी. ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 सेकंड अल्टरनेटिंग करंटची मॅग्निट्यूड 0 आहे. विथ इन्क्रीज इन टाइम अल्टरनेटिंग करंटची मॅग्निट्यूड इन्क्रीज होत गेली, अल्टरनेटिंग करंट ग्रो होत गेला, बरोबर आहे. ॲट टाइम इंटरवल T/4 सेकंड अल्टरनेटिंग करंट मॅक्झिमम झाला. दिस इज I0. I0 म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. I0 म्हणजे काय? पीक ऑर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. सो इनिशियली करंट 0 होता, विथ इन्क्रीज इन टाईम सर्किटमधला करंट ग्रो झाला, T/4 सेकंडला करंट मॅक्झिमम झाला. फर्दर टाईम इन्क्रीज झाला, करंटचा लॉस झाला, करंट डिके झाला, बरोबर आहे. करंट स्लोली डिक्रीज होत गेला. ॲट टाईम इंटरवल T/2 सेकंड हा करंट पुन्हा 0 झाला. ओके. पुन्हा करंटनं पोलॅरिटी रिव्हर्स केली. पहिल्यांदा करंट पॉझिटिव्ह साईडला होता, आता करंट निगेटिव्ह साईडला आहे. अगेन विथ इन्क्रीज इन टाईम करंट पुन्हा ग्रो झाला, बट इन अपोजिट डिरेक्शन. ॲट टाईम इंटरवल 3T/4 सेकंड करंट पुन्हा मॅक्झिमम झाला ऑन अपोजिट साईड. सो दिस इज पीक व्हॅल्यू ऑफ करंट मायनस I0. फर्दर टाईम इन्क्रीज झाला, करंट डिक्रीज झाला. ॲट टाईम इंटरवल T सेकंड करंट पुन्हा 0 झाला. तर ही अल्टरनेटिंग करंटची सायकल आहे. या सायकलमध्ये बघा, करंट 2 वेळेला ग्रो होतोय आणि 2 वेळेला त्याचा डिके होतोय. ओके. आता एवढं तरी लक्षात आलं की सर्किटमध्ये करंट ऑन केला की आफ्टर T/4 सेकंड हा करंट मॅक्झिमम होतो. ओके. आता बघा, माझ्याकडे एक स्ट्रेट कंडक्टर आहे, ह्या स्ट्रेट कंडक्टरमधून मी अल्टरनेटिंग करंट पास केला. सो आफ्टर T/4 सेकंड हा करंट मॅक्झिमम झाला. इन टाइम इंटरवल T/4 सेकंड हा करंट 0 टू मॅक्झिमम पर्यंत गेला. अँड ॲट T/4 सेकंड करंटनं पीक व्हॅल्यू अटेंड केली, बरोबर आहे. माझ्याकडे एक स्ट्रेट कंडक्टर आहे, त्या स्ट्रेट कंडक्टरमधून मी अल्टरनेटिंग करंट पास केला. आफ्टर टाइम इंटरवल T/4 सेकंड कंडक्टरमधला करंट मॅक्झिमम झाला, त्यानं पीक व्हॅल्यू अटेंड केली. ओके. तर स्ट्रेट कंडक्टर असेल त्याच्यामधून जर अल्टरनेटिंग करंट पास केला तर हा करंट T/4 सेकंडला मॅक्झिमम होतो. T/4 सेकंडला करंट पीक व्हॅल्यू अटेंड करतो. आता माझ्याकडे एक कॉईल आहे, माझ्याकडे एक कंडक्टिंग कॉईल आहे. ओके. ह्या कॉईलमधून आता मी अल्टरनेटिंग करंट पास करणार आहे. हा अल्टरनेटिंग करंटचा सिम्बॉल आहे. ओके. आता ह्या कॉईलमधून मी अल्टरनेटिंग करंट पास केला. सो कॉईल काय करते बघा, ही कॉईलची नॅचरल टेंडन्सी आहे, ही कॉईलची नॅचरल प्रॉपर्टी आहे. ज्या वेळेला तुम्ही की क्लोज केली, ही ते मी की ड्रॉ करतो, की क्लोज केली, सर्किटमधला करंट स्लोली ग्रो होऊ लागलाय, 0 टू मॅक्झिमम पर्यंत चाललाय. तर कॉईल काय करते, करंटच्या ग्रोथला अपोज करते. ओके. मी काय म्हणतो लक्षात येते का बघा, मी अल्टरनेटिंग करंट कॉईलमधून पास केला, की क्लोज केल्यानंतर कॉईलमधून करंट फ्लो व्हायला सुरुवात झाली. करंट आता स्लोली मॅग्निट्यूडमध्ये इन्क्रीज होत जाणार आहे आणि करंट मॅक्झिमम होणार आहे. तर कॉईल काय करते, कॉईल करंटच्या ग्रोथला अपोज करते. कंडक्टर असं करत नाही, ही कॉईलची नॅचरल टेंडन्सी आहे, ही कॉईलची नॅचरल प्रॉपर्टी आहे. ओके. कॉईलमधून करंट पास केला, करंट स्लोली ग्रो होऊ लागलाय, कॉईल करंटच्या ग्रोथला अपोज करते. सो ऑब्विसली करंट विल टेक मोर टाइम टू अटेंड मॅक्झिमम व्हॅल्यू ॲज कम्पेअर टू स्ट्रेट कंडक्टर. आता या केसमध्ये बघा, करंटची ग्रोथ होऊ लागले पण कॉईल करंटच्या ग्रोथला अपोज करते. सो ऑब्विसली कॉईलच्या केसमध्ये करंटला पीक व्हॅल्यू अटेंड करण्यासाठी लागणारा टाइम असेल तो T/4 सेकंडपेक्षा जास्त असेल. सो करंट विल टेक मोर टाइम टू अटेंड मॅक्झिमम व्हॅल्यू. सो आफ्टर सम टाइम कॉईलमधला करंट स्टेडी झाला. आता सपोज करा की ओपन केली, की ओपन केल्यानंतर करंट डिके होणार, करंटचा लॉस होणार आणि फायनली करंट म्हणजे करंट डिक्रीज होणार आणि फायनली करंट 0 होणार. तर कॉईल काय करते, ही कॉईलची नॅचरल टेंडन्सी आहे, कॉईल करंटच्या लॉसला देखील अपोज करते. ओके.
म्हणजे कॉईलमधला करंट ग्रो होत असेल तर ती करंटच्या ग्रोथला पण अपोज करते. करंट जर डिके होत असेल तर कॉईल करंटच्या डिकेला देखील अपोज करते. सो ऑब्व्हियसली करंट विल टेक मोर टाइम टू अटेन मिनिमम व्हॅल्यू. असं कंडक्टरमध्ये होत नाही. कंडक्टरमधला करंट मॅक्झिमम आहे. आफ्टर T/4 सेकंड करंट मिनिमम होईल. ओके, कंडक्टरच्या केसमध्ये करंटला मॅक्झिमम 0 टू मॅक्झिमम जाण्यासाठी लागणारा टाइम आणि मॅक्झिमम टू 0 होण्यासाठी लागणारा टाइम सेमच असणार आहे, T/4 सेकंड. पण कॉईलची नॅचरल टेंडन्सी असते, कॉईल करंटच्या ग्रोथला पण अपोज करते आणि करंट जर डिके होत असेल तर करंटच्या डिकेला देखील अपोज करते. सो ही टेंडन्सी म्हणजे सेल्फ इंडक्शन. ओके, सेल्फ इंडक्शन. It is property of coil by virtue of which it will oppose growth or loss of current flowing through it is called as self-induction. A property of coil by virtue of which it will oppose growth or loss of current flowing through it is called as self-induction. क्लिअर झालं? सेल्फ इंडक्शन ही कॉईलची प्रॉपर्टी असते, कंडक्टरची नसते. कंडक्टर करंटच्या ग्रोथला किंवा डिकेला अपोज करत नाही. हे मी पुन्हा पुन्हा क्लिअर करतोय. मी काय म्हटलं, कंडक्टर असेल, स्ट्रेट कंडक्टर असेल तर तो करंटच्या ग्रोथला किंवा लॉसला अपोज करत नाही. त्यामुळे दोन्ही केसमध्ये करंट मॅक्झिमम होण्यासाठी किंवा करंट मिनिमम होण्यासाठी कंडक्टरच्या केसमध्ये लागणारा टाइम किती असणार आहे? T/4 सेकंड असणार आहे. पण कॉईलचं मात्र असं नाही आहे. कॉईलमधला करंट जर ग्रो होत असेल तर कॉईल करंटच्या ग्रोथला अपोज करेल. कॉईलमधला करंट डिक्रीज होत असेल तर कॉईल करंटच्या डिक्रीजला देखील अपोज करेल. सो करंट डिक्रीज होताना किंवा इन्क्रीज होताना दोन्ही केसमध्ये करंट विल टेक मोर टाइम टू अटेन मॅक्झिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू. सो धिस फिनॉमिनन, धिस प्रॉपर्टी ऑफ कॉईल इज कॉल्ड ॲज सेल्फ इंडक्शन. अ प्रॉपर्टी ऑफ कॉईल by virtue of which it will oppose growth or decay of current flowing through it is called as self-induction. Due to self-induction, current will take more time to attain maximum. Current will take more time to attain maximum or minimum value. आता बघा, कॉईल आहे ती करंटच्या ग्रोथला देखील अपोज करते आणि कॉईल आहे ती करंटच्या लॉसला देखील अपोज करते. याचा अर्थ कॉईलची नॅचरल टेंडन्सी काय आहे? इट विल ट्राय टू मेंटेन स्टेडी करंट थ्रू इट. ओके, सो धिस प्रॉपर्टी इज नथिंग बट सेल्फ इंडक्शन. लक्षात आलं? कॉईलमधून करंट फ्लो होत असेल, कॉईल करंटच्या ग्रोथला अपोज करते, ती करंटच्या लॉसला देखील अपोज करते. याचा अर्थ कॉईल विल ट्राय टू मेंटेन स्टेडी करंट थ्रू इट. धिस प्रॉपर्टी इज नथिंग बट सेल्फ इंडक्शन. क्लिअर झालं? सेल्फ इंडक्शन म्हणजे काय लक्षात आलं? सेल्फ इंडक्शन ही स्ट्रेट कंडक्टरची प्रॉपर्टी नसते, ती कॉईलची प्रॉपर्टी असते. लक्षात आलं? तर कॉईलमधला करंट ग्रो होत असेल, कॉईलमधल्या करंटची ग्रोथ होत असेल तर कॉईल त्या ग्रोथला अपोज करते. कॉईलमधला करंट डिक्रीज होत असेल तर कॉईल करंटच्या डिकेला देखील अपोज करते. सो प्रॉपर्टी ऑफ कॉईल बाय व्हर्च्यू ऑफ विच इट विल ट्राय टू मेंटेन it will oppose growth or decay of current flowing through it is called as self induction. आणि सेल्फ इंडक्शन मुळे काय होतं? करंटच्या ग्रोथला पण अपोज आहे, करंटच्या लॉसला देखील अपोज आहे. सो करंट विल टेक मोर टाइम टू अटेन मॅक्झिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू. दिस इज सेल्फ इंडक्शन. ऑन अकाउंट ऑफ सेल्फ इंडक्शन कॉईल विल ट्राय टू मेंटेन स्टेडी करंट थ्रू इट. ही प्रॉपर्टी मेकॅनिक्स मधल्या इनर्शिया सारखी आहे. इनर्शिया म्हणजे काय? बॉडी आहे ती स्टेट मेंटेन करायचा प्रयत्न करते, बरोबर आहे? सो इथे देखील कॉईल स्टेडी करंट मेंटेन करायचा प्रयत्न करते, जस्ट लाईक इनर्शिया इन मेकॅनिक्स. म्हणून सेल्फ इंडक्शनला म्हणतात इलेक्ट्रिकल इनर्शिया. लक्षात आलं? ह्याला इलेक्ट्रिकल इनर्शिया का म्हणायचं कळलं? हा, मग आता बघा लॉ ऑफ सेल्फ इंडक्शन. मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल is directly proportional to current flowing through it. ओके, phi is directly proportional to I. कॉईल मधला करंट जेवढा जास्त असेल तेवढं तिच्याशी रिलेट होणारं मॅग्नेटिक फ्लक्स देखील जास्त असणार. सो phi is directly proportional to I. Therefore phi is equal to constant into I. Phi is equal to constant into I. So phi is equal to L into I.
L is constant of proportionality and it is called as coefficient of self-induction. L is constant of proportionality and it is called as coefficient of self-induction or self-inductance. मग ह्याच्यावरनं सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय आला बघा. L is equal to phi upon I. When I is equal to 1 ampere, then L is equal to phi. मग ह्याच्यावरनं सेल्फ इंडक्टन्सला डिफाईन करतात किंवा कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शनला डिफाईन करतात. इट इज मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल वेन युनिट करंट इज फ्लोईंग थ्रू इट. लक्षात आलं. कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन इज डिफाईन्ड ॲज इट इज मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल वेन युनिट करंट इज फ्लोईंग थ्रू इट. आता बघा, अकॉर्डिंग टू फॅरेडे लेंज लॉ E is equal to मायनस डी फाय अपॉन डी टी. बरोबर आहे. सो फायची व्हॅल्यू किती आहे. एल इंटू आय आहे. फाय किती आहे. एल इंटू आय. देअरफॉर ई इज इक्वल टू मायनस डी बाय डी टी ऑफ एलची व्हॅल्यू फायची व्हॅल्यू पुट करतो. हे आलं एल इंटू आय. सो ई इज इक्वल टू एल मायनस डी आय अपॉन डी टी. मायनस डी आय अपॉन डी टी म्हणजे काय. निगेटिव्ह रेट ऑफ चेंज ऑफ करंट किंवा यालाच म्हणायचं रेट ऑफ डिक्रीज ऑफ करंट. सो व्हेन मायनस डी आय अपॉन डी टी रेट ऑफ डिक्रीज ऑफ करंट इज 1 एम्पियर पर सेकंड, then E is equal to L. Therefore, coefficient of self-induction is defined as it is EMF induced in coil. It is EMF induced in coil when rate of decrease of current is 1 ampere per second. लक्षात आलं. तुम्हाला जर रेट ऑफ डिक्रीज ऑफ करंट म्हणायचं नसेल तर तुम्ही निगेटिव्ह रेट ऑफ चेंज ऑफ करंट पण म्हणू शकता. सो सेल्फ इंडक्टन्स इज नथिंग बट EMF induced in coil when negative rate of change of current is 1 ampere per second. क्लिअर झालं. तर हे होतं सेल्फ इंडक्टन्स किंवा कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन आणि याचं युनिट असतं हेनरी. हेनरी सिम्बॉल कॅपिटल एच. सेल्फ इंडक्टन्स किंवा कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन ह्याचं युनिट काय असतं हेनरी. ओके. आता बघा, वेन करंट इन सर्किट इन्क्रीजेस. ओके. सर्किटमधला करंट इन्क्रीज होऊ लागलाय तर ऑब्व्हियसली सर्किटमध्ये EMF इंड्यूस होईल. सर्किटमधला करंट कॉईल आहे, कॉईलमधला करंट इन्क्रीज होऊ लागलाय, कॉईलमधला करंट इन्क्रीज होतोय तर ऑब्व्हियसली मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल विल चेंज अँड EMF विल इंड्यूस इन इट. अकॉर्डिंग टू लेंज लॉ, direction of induced EMF will be such that it will oppose the cause which produce it. So induced EMF असेल तो करंटच्या ग्रोथला अपोज करेल. आता जर हे अपोजिशन ओव्हरकम करायचं असेल आणि मॅग्नेटिक फ्लक्सला एस्टॅब्लिश करायचं असेल देन वर्क हॅज टू बी परफॉर्म. सपोज करा इन टाइम डी टी वर्क डन इज DW इज इक्वल टू EI DT. आपण वर्क परफॉर्म केलंय फॉर स्मॉल टाइम इंटरवल डी टी. आत्ताच इंड्यूस EMFचा फॉर्म्युला मी इथे लिहिलाय. इंड्यूस EMF इज इक्वल टू मायनस एल डी आय अपॉन डी टी. बरोबर आहे. मग EMFची व्हॅल्यू पुट करतो. सो इंड्यूस EMF मायनस एल डी आय अपॉन डी टी इंटू आय डी टी. हे डी टी कॅन्सल झालं. सो वर्क डन इज इक्वल टू मायनस एल डी आय इंटू डी आय. डी टी कॅन्सल झालं. सो स्मॉल वर्क डन किती आलं मायनस एल आय इंटू डी आय. बरोबर आहे. देअरफॉर टोटल वर्क डन इन ऑर्डर टू मेंटेन मॅक्झिमम करंट इन सर्किट W इज इक्वल टू इंटिग्रेशन DW आणि करंट असेल 0 टू I0. I0 म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ करंट. ओके. सो हे आलं इंटिग्रेशन 0 टू I0 मायनस एल आय डी आय. सो हे आलं मायनस एल
आयचं इंटिग्रेशन आलं आय स्क्वेअर अपॉन 2 आणि लिमिट आले 0 टू I0. सो हे आलं 1/2 मायनस 1/2 L अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट I0 स्क्वेअर मायनस 0. सो वर्क डन इज नथिंग बट हाफ LI स्क्वेअर. मायनस साईन कन्सिडर करायची गरज नाही, मॅग्निट्यूड कन्सिडर केली तर वर्क डनची मॅग्निट्यूड किती येणार? हाफ LI0 स्क्वेअर. बरोबर आहे. वर्क डनची मॅग्निट्यूड आली. आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये मायनस साईन आलंय, पण मायनस साईन हे इंड्यूस EMFच्या पोलॅरिटीसाठी असतं. जर आपण इंड्यूस EMFची किंवा वर्क डनची फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर केली तर फॉर्म्युला काय आला? हाफ LI0 स्क्वेअर. व्हेन I0 is equal to 1 ampere, then W is equal to L/2 or L is equal to 2W. मग याच्यावरनं देखील सेल्फ इंडक्टन्सला आपल्याला डिफाईन करता येतं. सेल्फ इंडक्टन्स ऑफ सर्किट इज न्यूमरिकली इक्वल टू ट्वाइस द वर्क डन इन एस्टॅब्लिशिंग द मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ युनिट करंट इन सर्किट. ओके, पुन्हा एकदा रिपीट करतो. आपलं काय फॉर्म्युला काय आला बघा, L इज इक्वल टू 2W आला. सो कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन किंवा सेल्फ इंडक्टन्स इज नथिंग बट वर्क डन इन एस्टॅब्लिशिंग अ मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल वेन युनिट करंट इज फ्लोईंग थ्रू इट. लक्षात आलं? तर सेल्फ इंडक्टन्सच्या ह्या 3 इम्पॉर्टंट डेफिनेशन. क्लिअर झालं? सेल्फ इंडक्टन्सच्या डेफिनेशन लक्षात आल्या? ओके, तर हे तुम्हाला आता क्लिअर झालंय. मी पुन्हा एकदा सेल्फ इंडक्शन म्हणजे काय रिपीट करतो. सेल्फ इंडक्शन इज अ प्रॉपर्टी ऑफ कॉईल बाय व्हर्च्यू ऑफ विच इट विल अपोज growth or loss of current flowing through it. Okay, according to our first definition, L is equal to phi आलंय. सेल्फ इंडक्टन्स किंवा कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन इज नथिंग बट मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल व्हेन युनिट करंट इज फ्लोईंग थ्रू इट. According to second definition, self inductance is nothing but EMF induced in coil when rate of decrease of current is 1 ampere per second. According to third definition, self inductance is nothing but twice the work done in establishing a magnetic flux associated with coil when it carries unit current through it. Clear झालं? तर it is all about self inductance. सेल्फ इंडक्टन्समुळं सेल्फ इंडक्शनमुळं काय होतं? ड्यू टू सेल्फ इंडक्शन करंट विल टेक मोर टाईम टू अटेंड मॅक्झिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू. आणि एक लक्षात ठेवायचं, ही प्रॉपर्टी फक्त कॉईलचीच असते. मग जसं आपल्याकडे रजिस्टर असतो, कपॅसिटर असतो, तसा अजून एक इम्पॉर्टंट सर्किट कंपोनंट आहे, तो म्हणजे इंडक्टर. हा इंडक्टरचा सिम्बॉल झाला. हा इंडक्टरचा सिम्बॉल झाला. ओके, इंडक्टर म्हणजे वायरचं वाइंडिंग असतं, जस्ट लाईक सोलेनॉइड. ओके, इंडक्टर म्हणजे काय? वायरचं वाइंडिंग. तर हा एक सर्किट कंपोनंट आहे. जसा रजिस्टर असतो, कपॅसिटर असतो, तसं इंडक्टर हा एक सर्किट कंपोनंट आहे ज्याला सर्किटमध्ये यूज करतात टू अपोज ग्रोथ ऑर डिके ऑफ करंट फ्लोईंग थ्रू इट. ओके, लक्षात आलं? इंडक्टर हा एक सर्किट कंपोनंट आहे. जसा रजिस्टर असतो, कपॅसिटर असतो, तसा इंडक्टर हा एक सर्किट कंपोनंट आहे ज्याला सर्किटमध्ये यूज करतात इन ऑर्डर टू अपोज ग्रोथ ऑर डिके ऑफ करंट फ्लोईंग थ्रू इट. सेल्फ इंडक्टन्स असतं, त्याचं युनिट काय असतं? इंडक्टर. त्याचं युनिट असतं हेनरी. ओके, आता सपोज करा असे इंडक्टर जर सिरीजमध्ये कनेक्ट केले, असे इंडक्टर आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले. हा दुसरा इंडक्टर, हा तिसरा इंडक्टर, हा L1, याचा सेल्फ इंडक्टन्स L2, याचा सेल्फ इंडक्टन्स L3. तर सेल्फ इंडक्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन असतो L1 प्लस L2 प्लस L3. ओके, अशी इंडक्टर जर पॅरलल मध्ये कनेक्ट केले, हे L1, हे L2, हे L3.
असे इंडक्टर जर पॅरललमध्ये कनेक्ट केले तर 1/LP 1/LP इज इक्वल टू 1/L1 प्लस 1/L2 प्लस 1/L3. ओके, हा यावर नीटला किंवा जेईला क्वेश्चन विचारतात. इंडक्टर इन सिरीज फॉर्म्युला काय असतो? LS इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस L3, म्हणजे जस्ट लाईक रजिस्टन्स इन सिरीज, बरोबर आहे. आणि इंडक्टर जर पॅरललमध्ये कनेक्ट केले असतील तर 1/LP इज इक्वल टू 1/L1 प्लस 1/L2 प्लस 1/L3. क्लिअर झालं? इंडक्टर इन सिरीज, इंडक्टर इन पॅरलल. सिरीजमध्ये असेल तर सेम रजिस्टन्स इन सिरीज सारखा फॉर्म्युला यूज करायचा. इंडक्टर जर पॅरललमध्ये कनेक्ट केले असतील तर सेम रजिस्टन्स इन पॅरलल सारखा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, तर आता आपल्याला एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन स्टडी करायचं आहे, सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड. ओके, सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड. हा माझ्याकडे सोलेनॉइड आहे. आता आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये सोलेनॉइड स्टडी केलंय. हा सोलेनॉइड आहे विच कॅरी करंट आय. A is cross sectional area of solenoid and L is length of solenoid. Okay, so L length of solenoid, L is length of solenoid, A is area of cross section of solenoid, I is current flowing through solenoid, small n हे खूप इम्पॉर्टंट, स्मॉल n number of turns per unit length, number of turns per unit length. मग स्मॉल n is equal to total turns divided by total length. Therefore small n is equal to capital N upon L. मग ह्याच्यावरनं टोटल टर्न्स कॅपिटल N इज इक्वल टू N इंटू L. हे आपण मॅग्नेटिक इफेक्टमध्ये मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सोलेनॉइड स्टडी केलं होतं, त्याच्यामध्ये पण हे यूज केलं होतं, बरोबर आहे. सो L म्हणजे लेंथ ऑफ सोलेनॉइड, A म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ सोलेनॉइड, I is current flowing through solenoid, small n number of turns per unit length. So small n is equal to total turns divided by total length. Therefore small n is equal to capital N upon L. मग total turns capital N is equal to आलं N into L. In a interior portion of solenoid, magnetic field is always uniform आणि magnetic field inside solenoid असतं μ0 Ni. हे आपण ऑलरेडी हे डेरिव्हेशन स्टडी केलंय. सो मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सोलेनॉइड इट इज μ0 Ni. मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सिंगल टर्न ऑफ सोलेनॉइड, मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सिंगल टर्न ऑफ सोलेनॉइड, हे आलं d∅ इज इक्वल टू B इंटू A. ओके, B ची व्हॅल्यू पुट करतो, हे आलं μ0 Ni into A. Magnetic flux associated with single turn of solenoid d∅ is equal to B into A. So हे आलं B ची व्हॅल्यू पुट केली μ0 Ni into A. This is magnetic flux associated with single turn of solenoid, बरोबर आहे. Therefore total magnetic flux associated with whole solenoid, magnetic flux associated with whole solenoid फॉर्म्युला काय येणार? इट इज नथिंग बट मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सिंगल टर्न इंटू टोटल नंबर ऑफ टर्न्स, बरोबर आहे. एका टर्न सोबतशी रिलेट होणारा मॅग्नेटिक फ्लक्स एवढा आहे, मग टोटल मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ होल सोलेनॉइड फॉर्म्युला काय येणार? मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सिंगल टर्न इंटू टोटल नंबर ऑफ टर्न्स. मग हे आलं μ0 Nia इंटू टोटल नंबर ऑफ टर्न्स किती आहे? N इंटू L. सो
मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ होल सोलेनॉइड म्यू झिरो एन स्क्वेअर आय ए एल. बरोबर आहे. मी काय फॉर्म्युला यूज केला लक्षात आलं. मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ होल सोलेनॉइड इट इज नथिंग बट मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सिंगल टर्न इंटू टोटल नंबर ऑफ टर्न्स. टोटल नंबर ऑफ टर्न्स किती आहेत एन इंटू एल. सो मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ होल सोलेनॉइड म्यू झिरो एन स्क्वेअर आय ए एल. ही इक्वेशन नंबर 1. फ्रॉम डेफिनेशन ऑफ सेल्फ इंडक्टन्स phi इज इक्वल टू एल इंटू आय. आत्ताच आपण स्टडी केलंय. हे बघा इथे दाखवतो. phi इज इक्वल टू एल इंटू आय. बरोबर आहे. मग हे सेकंड इक्वेशन दोन इक्वेशन इक्वेट करतो. देअरफॉर एल इंटू आय इज इक्वल टू म्यू झिरो एन स्क्वेअर आय ए एल. आय कॅन्सल झालं. सो एल इज इक्वल टू म्यू झिरो एन स्क्वेअर ए एल. दिस इज सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड. ओके. आता बघा स्मॉल एन म्हणजे कॅपिटल एन अपॉन एल. मग एल इज इक्वल टू हे आलं म्यू झिरो एन स्क्वेअर ए एल अपॉन एल स्क्वेअर. सो सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड आला एल इज इक्वल टू म्यू झिरो कॅपिटल एन स्क्वेअर ए अपॉन एल. दिस इज फॉर्म्युला फॉर सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड. क्लिअर झालं. अगदी सोपं डेरिवेशन होतं. आपण पहिल्यांदा काय केलं मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सोलेनॉइड काढून घेतलं. त्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सिंगल टर्न काढलं. मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सिंगल टर्न फॉर्म्युलाला बी इंटू ए त्याच्यामध्ये बीला पुट केलं. मग मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ होल सोलेनॉइड फॉर्म्युलाला मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सिंगल टर्न इंटू टोटल नंबर ऑफ टर्न्स. त्याच्यावरनं मला एक रिलेशन मिळालं. फायचा दुसरा फॉर्म्युला एल इंटू आय. मग दोघांना इक्वेट केलं त्याच्यावरनं मी एलची व्हॅल्यू फाइंड केली. सो दिस इज सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड. क्लिअर झालं. ठीक आहे. आजच्या पुरतं एवढं सफिशियंट आहे. पुढचं एनर्जी स्टोअर्ड वगैरे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूयात. थांबूयात.